छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव होते. नशिबाचे दशावतार संभाजी महाराजांना अगदी लहानपणापासूनच भोगले. संभाजीराजे 2 वर्षांचे असतानाच सईबाईंचे अकाली निधन झाले. त्यामुळे संभाजी महाराजांना फारसे आईचे प्रेम मिळाले नाही. त्यानंतर त्यांचा सांभाळ राजमाता जिजाऊंनी केला. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनी त्यांच्यावर खूप माया केली. बालपण व शिक्षण. संभाजी महाराज लहानपणापासूनच अतिशय बुद्धिमान आणि धाडसी होते. त्यांचे शिक्षण उत्तम झाले. त्यांना संस्कृत, मराठी, हिंदी, फारसी, इंग्रजी अशा 8 भाषांचे उत्तम ज्ञान होते. केशव भट आणि उमाजी पंडित यांनी संभाजीराजेंना उत्तम शिक्षण दिले. अनेक ऐतिहासिक नोंदीप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. लहान असल्यापासूनच संभाजी महाराजांनी राजकारणातील डावपेच, गनिमी कावा अगदी भराभर आत्मसात केले. वयाच्या 14व्या वर्षी शंभूराजांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. छत्रपती शिवाजी महाराज आग्रा मोहिमेवर गेले असताना त्यांनी संभाजीराजेंनाही सोबत घेतले होते. त्यावेळी संभाजीराजे अवघ्या 9 वर्षांचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या होत्या. शिवाजी महाराज आग्र्याहून सुटल्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांना मथुरेत ठेवले होते. संभाजीराजांवर सुरक्षित स्वराज्यात आणण्यासाठी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा महाराजांनी पसरवून दिली. त्यानंतर 20 नोव्हेंबर 1666 रोजी अगदी सुखरूपपणे ते पुन्हा राजगडास पोहोचले. आग्र्याहून रायगडावर पुन्हा परत येताना संभाजीराजेंनी केलेल्या बुद्धिचातुर्याचा अनेक कथा प्रसिद्ध आहेत. संभाजी महाराजांचे शिक्षण व रणनीतीतील प्रावीण्य पाहून छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यावर विशेष विश्वास ठेवत. शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांमध्ये संभाजी महाराजांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. संभाजी महाराज पराक्रमी, शूर, धाडसी योद्धे होते. त्यांचे आयुष्य संघर्षमय राहिले, परंतु त्यांनी मराठा साम्राज्याच्या संरक्षणासाठी अथक प्रयत्न केले. संभाजी महाराज आणि स्वराज्याची जबाबदारी. शिवाजी महाराजांचे 1680 मध्ये निधन झाल्यानंतर मराठा साम्राज्यावरती संकट आले. काही सरदारांनी राजाराम महाराजांना छत्रपती करण्याचा प्रयत्न केला, पण संभाजी महाराजांनी यशस्वीरित्या सिंहासनावर अधिकार स्थापित केला. संभाजी महाराजांनी 16 जानेवारी 1681 रोजी आपला राज्याभिषेक केला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनले. छत्रपती पदाची जबाबदारी घेताच संभाजी महाराजांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मुघल सम्राट औरंगजेब दक्षिणेत स्वराज्य नष्ट करण्याच्या तयारीत होता. तसेच पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्धी यांच्याशी संघर्ष चालू होता. अशा कठीण परिस्थितीत संभाजी महाराजांनी पराक्रमाने स्वराज्याचे नेतृत्व केले. संभाजी महाराजांची युद्धनीती आणि पराक्रम. मुघलांविरुद्ध लढाया. संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या प्रबळ सैन्याविरुद्ध सातत्याने प्रकार केला. त्यांनी बुऱ्हाणपूरवर आक्रमण करून मुघल सैन्याला पराभूत केले. त्यानंतर त्याने सुरतेवर स्वारी केली. पोर्तुगीजांविरुद्ध संघर्ष. गोवा आणि वास्को द गामा येथे पोर्तुगीज साम्राज्य वाढत होते. संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांवरही कठोर कारवाई केली. इंग्रजांविरुद्ध लढाया. संभाजी महाराजांनी इंग्रजांच्या सत्तेला देखील आव्हान दिले आणि त्यांची वाढ रोखली. सिद्धी आणि शत्रूंविरुद्ध लढाया. जंजिराचा सिद्धी हा मराठ्यांचा कट्टर शत्रू होता. संभाजी महाराजांनी त्याच्याशी अनेक लढाया लढल्या आणि त्याला पराभूत केले. छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याचा विस्तार आणि बचाव केला. मराठा साम्राज्याचा 15 पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराजांनी एक हाती लढा दिला. संभाजी महाराजांनी गनिमी कावा पुरेपूर वापरत औरंगजेबाला पुरते जेरीस आणले होते. संभाजीराजेंनी आपल्या कार्यकाळात एकूण 120 युद्धे लढली. महत्त्वाचे म्हणजे महाराजांना 120 पैकी एकही लढाईत अपयश आले नाही. असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते. संभाजीराजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता. संभाजी महाराजांचे बलिदान. 1689च्या सुरुवातीला छत्रपती संभाजीराजांचा मेहुणा कन्होजी शिर्के आणि औरंगजेबाचे सरदार मुकरब खान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्त करूनही मराठी शत्रूंचा हल्ला परतवून लावू शकले नाही. परिणामी संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यात मोगलांना यश आले. संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड येथे नेले. संभाजीराजांनी धर्मांतर केल्यास जीवदान देण्याची अट औरंगजेबाने घातली होती, मात्र संभाजीराजेंनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे औरंगजेबाने त्यांना अमानुष छळ केला. त्यांची नखे उपसून काढली.
त्यांची जीभ कापण्यात आली, त्यांच्या डोळ्यांमध्ये तप्त सळी टाकली गेली. असे 40 दिवस त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. तरी ते औरंगजेब व त्याचे मुघल सैनिक यांना शरण गेले नाही. शेवटी 11 मार्च 1689 रोजी तुळापूर येथे औरंगजेबाने त्यांची हत्या केली. असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. त्यांची जाज्वल्य देशभक्ती, अपराजित लढाऊ वृत्ती आणि अभिमानास्पद बलिदान आजही मराठी जनतेसाठी प्रेरणादायक आहे. म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर ही पदवी बहाल केली. छत्रपती संभाजी महाराजांचे योगदान आणि वारसा. संभाजी महाराजांचे जीवन संघर्षमय होते, पण ते अखेरपर्यंत शत्रूंसमोर झुकले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी औरंगजेबावर प्रचंड हल्ले चढवले आणि पुढे मराठा साम्राज्य अधिक मजबूत झाले. संभाजी महाराजांचे कार्य आणि त्यांचे बलिदान भारतीय इतिहासात अजरामर आहे. अशा या योद्ध्याला कोटी कोटी सलाम. छत्रपती संभाजी महाराज की जय.